काय झालं? काय होतं? काही नाही, ते गरगरल्यासारखं झालं पण. ताई ताई अगं काय झालं? काहीच कळत नाही ग. तू एक काम कर, तू जरा वेळ आराम कर. तू मगाशी मला जी गोळी दिली होतीस बघ, ती दे ना, त्याने मला बरं वाटलं होतं. मानसी, हां ऐक ना, ॲक्च्युली ना माझ्या मैत्रिणीचा एक प्रॉब्लेम आहे, सो तुझी हेल्प हवी होती. बोल ना. तिचं आत्ताच लग्न झालंय आणि लग्नानंतर तिला कळलंय की ती प्रेग्नंट आहे. आम्ही नाही जाणार शिमल्याला. का? तुझ्या ताईची तब्येत जरा नरम आहे. नाही नको, तिला नका देऊ पपई. अरे पण तळकट खाण्यापेक्षा हे चांगलं ना. तिला नका देऊ पपई, मी सांगतोय ना. ताई इज प्रेग्नेंट. आजी आजोबांची आठवण येते, घरी परत जायचंय, असंच बोलायचं होतं ना तुला. तुम्हाला सांगते आजी, आजी आजोबांना हिच्याशिवाय आणि हिला आजी आजोबांशिवाय अजिबात करमत नाही. आज सकाळीच मला फोन आला होता त्यांचा. मानसी घरी परत कधी येते असं विचारत होते ते. अगं बाई एवढंच ना, मग त्यात एवढं खटकण्यासारखं काय होतं? बघा ना गीता काकी, आता तुम्हीच समजवा हिला. मी अशक्त वाटतेय किंवा मला काही होऊ नये म्हणून कोणाला तरी माझ्यावर नजर ठेवायला हवी. नाही नाही, अजिबात नाही. आणि आम्ही आहोत ना. आजी तुम्हाला सांगते, हिची आठवड्यावर परीक्षा आली आहे आणि इकडेच थांबली आहे. नाही म्हणजे इकडे कॉन्सन्ट्रेशन होत नाही ना नीट. विक्रांत, तुम्ही तिला सोडून येता घरी? नाही नाही, तुम्हाला हॉस्पिटलचे व्याप असतील ना. मोहन काका, तुम्ही सोडून येता मानसीला घरी प्लीज. हो, काहीच हरकत नाही. आज असंही संध्याकाळची बॅच नाहीये. थँक्यू सो मच. एवढंच सांगायला एवढा वेळ लावलास तू मानसी? अगदी बरोबर ओळखलंस ताई, पण तरीही मला 5 मिनिटं फक्त तुझ्याशी बोलायचंय. तुम्हाला चालणार असेल तर. जा न जा बाई, बोलायला जा. अगं बहिणी बहिणीमध्ये खूप काही बोलायचं असतं. उगीच शो लावून तिकीट कशाला विकायची? जा जा बाई. मी बॅग भरतीये, येतेस? आलीस हा? जा. सांग ना बिजोडी नेहमीसारखे. हो ना. बोला. काय झालं? काय झालं? तू हे विचारतेस काय झालं? हो म्हणजे दरवाजा बंद करून बोलण्यासारखं काहीच नाहीये ना. ताई, प्रेग्नेंट आहेस.
ताई, तुला कळत नाहीये की लाज वाटत नाहीये की भीती वाटत नाहीये की मानसी, आत्ता मला या विषयी बोलण्यात इंटरेस्ट नाही. मला हे कळल्यापासून झोप लागत नाहीये, अभ्यासात लक्ष नाहीये. आणि तू, अगं या घरातली माणसं, त्यांचं तुझ्यावर असलेलं प्रेम आणि सगळ्यात महत्वाचा विश्वास, त्यांना जर का हे कळलं तर काय होईल त्याचं? ताई, कधी विचार केलाय विक्रांतला काय वाटत असेल? मानसी, आणि मुळात हे कधी, कुणामुळे? आणि तसं होतं तर मग लग्न का केलंस? मला माहित नाही, मला आठवत नाहीये आणि मला इंटरेस्ट सुद्धा नाही. आणि तसा इंटरेस्ट विक्रांतला सुद्धा नाहीये असं त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं. ताई, तुझी ही शांतपणे दिलेली उत्तरं ऐकून मला कळत नाहीये की तुला काही वाटणं बंद झालंय, तू निर्बुद्ध आहेस की कोल्ड ब्लडेड आहेस की निर्लज्ज आहेस की बास, बास झालं आता. ताई, बास. हेच सगळं मला परत ऐकायचं नव्हतं, म्हणून तू मला इथे नको होतीस. पण बरं झालं तू हे सगळं बोलून मोकळी झाली. म्हणजे आता निघायला मोकळी ना? ताई, आणि आता माझं काय ते माझं मी बघून घेईन. ताई, पण ताई, मला काळजी वाटते तुझी. हे बघ, मी तुझ्या भल्याचाच विचार करतोय. त्याचंच तर वाईट वाटतंय ना मला. तुला राग आला तर ठीक आहे, पण म्हणून तो राग माझ्या घराच्या दार खिडक्यांवर काढू नकोस. कारण भिंतींना कान असतात की नसतात हे मला माहित नाही, पण ह्या घरातल्या माणसांना मात्र कान आहेत.